मित्रांनो, पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनेसाठी प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आलेली आहे। तर मित्रांनो, खरंच पैशाचं वाटप चालू झालं आहे का? नक्की किती पैसे मिळणार आहे? या गावातील जे शेतकरी भूमिहीन आहेत, म्हणजेच मोलमजुरी करत आहेत किंवा दुसऱ्यांची शेती ते करत आहेत, त्यांचं काय? त्यांना किती पैसे मिळणार आहे? अल्पभूधारक शेतकऱ्यांना काय मिळणार आहे? या सर्व गोष्टींचं आपण या व्हिडिओमध्ये उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी विनोद क्षीरसागर, पुरंदर एंटरप्राइजेस, सासवड बिवडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, आपले सरकार सेवा केंद्र चालक। तर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर शेतकरी विशेष या आपल्या YouTube चॅनलमध्ये। तर मित्रांनो, सासवडमधील प्रशासकीय इमारतीमध्ये भूसंपादनेची प्रक्रिया चालू झालेली आहे। ती आजपासून म्हणजे 7 मे 2026 रोजीपासून चालू झालेली आहे। तर मित्रांनो, भूसंपादनेच्या प्रक्रियेसाठी बरेचसे अधिकारी नेमण्यात आलेले आहेत आणि या प्रक्रियेमध्ये हे अधिकारी शेतकऱ्यांना मदत करणार आहेत। जी 7 गावं आहेत ती म्हणजे एकतपूर, कुंभारवळण, मुंजवडी, खानवडी, वनपुरी, पारगाव मेमाने आणि उदाचीवाडी या गावातील जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रक्रियेसाठी शासनाने 10 जून 2026 ही मुदत दिलेली आहे। तर या 7 गावातील शेतकऱ्यांना या प्रक्रियेसाठी सासवडमधील प्रशासकीय इमारतीमध्ये येऊन आपले भूसंपादन करायचे आहे। म्हणजे त्यासाठी आपले संमतीपत्र आणि प्रतिज्ञापत्र इथे सादर करायचे आहे आणि त्या प्रक्रियेसाठी इथले अधिकारी आपल्याला मदत करणार आहे। आणि मित्रांनो, जसजशी आपली भूसंपादन प्रक्रिया पूर्ण होणार आहे, म्हणजेच आपले संमतीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र आपण इथे सादर करणार आहात, तसतसे आपल्याला पैशाची वाटप सुरू होणार आहे आणि ते पैसे आपल्याला थेट आपल्या बँकेमध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण पाहूया कुणाला किती पैसे मिळणार आहे। शेतकऱ्यांना एकरी 1,61,00,000 रुपये इतके मिळणार आहेत। त्याचबरोबर आपल्याला एका घरामागे 2.5 गुंठे इतकी जमीन आपल्याला घर बांधण्यासाठी मिळणार आहे। आणि त्याचबरोबर आपले फळझाड असेल किंवा विहीर असेल, बोरवेल असेल किंवा आपली बागायत शेती असेल, त्यासाठी वेगळी रक्कम अतिरिक्त मिळणार आहे। म्हणजेच सरासरी आपल्याला एकरी 2 कोटी इतकी रक्कम मिळू शकते। आणि मित्रांनो, जे अल्पभूधारक शेतकरी असतील, म्हणजे त्यांना 1 एकरपेक्षा कमी शेती असेल, त्यांना या कंपनीमध्ये शेअर होल्डर करण्याचा प्रयत्न देखील करणार आहेत। आणि जे भूमिहीन शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे जमीन नाहीये, जे मोलमजुरी करत आहेत, दुसऱ्यांची शेती करत आहेत, त्यांना 2 वर्षाचं वेतन दिलं जाणार आहे। आणि प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला MIDC मध्ये किंवा विमानतळामध्ये नोकरी देखील मिळणार आहे। तर मित्रांनो, आता पाहूया आपण पुढील प्रक्रिया कशी असणार आहे। तर मित्रांनो, 3000 एकर जमीन एवढी भूसंपादन करण्यात येणार आहे। त्यामध्ये जर 15,000 एकर एवढी जमीन भूसंपादन झाली की लगेच त्याचं टेंडर काढण्यात येणार आहे आणि येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्येच विमानतळाचं काम देखील चालू करण्यात येणार आहे। आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे हे काम जवळपास 3 वर्षामध्ये पूर्ण होऊ शकतं। मित्रांनो, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 7 गावातील शेतकऱ्यांचा बऱ्यापैकी या विमानतळासाठी भूसंपादन करण्यासाठी विरोध होता। त्यावेळेस बरेचसे शेतकऱ्यांनी आंदोलने केली होती। त्यावेळेस बरेच शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल झाला होता। पण जिल्हाधिकाऱ्यांनी ग्वाही दिल्याप्रमाणे की या सर्व शेतकऱ्यांवर जे जे गुन्हे दाखल असतील त्यांचे सर्व गुन्हे मागे घेणार आहेत। आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितल्याप्रमाणे या भूसंपादनेची किंमत जी आहे, रक्कम जी आहे, ती ठरलेली आहे। त्याच्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही। आणि जर 10 जून पर्यंत कोणत्या शेतकऱ्यांनी भूसंपादन प्रक्रियेमध्ये मदत केली नाही किंवा भूसंपादन केलं नाही, तर त्यांच्याकडून सक्तीने भूसंपादन करून घेण्यात येणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना एकच पर्याय आहे की लवकरात लवकर, म्हणजे 10 जून पर्यंत आपलं भूसंपादन करून घ्यायचं आहे आणि शासनाकडून ठरलेली रक्कम घ्यायची आहे। आणि आजपासूनच काही शेतकऱ्यांनी सासवड येथील प्रशासकीय इमारतीमध्ये येऊन ही प्रक्रिया समजून देखील घेतलेली आहे। परंतु काही शेतकरी अजून देखील नाराज आहेत। काही शेतकरी म्हणतात ही रक्कम वाढून मिळाली पाहिजे। काही शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीयेत। तर काही शेतकरी म्हणतात प्रति गुंठा 6 लाख एवढी रक्कम मिळाली पाहिजे। काही शेतकरी म्हणतात प्रति एकर 3 कोटी एवढी रक्कम मिळाली पाहिजे। पण मित्रांनो, शासनाने जी रक्कम ठरवली आहे तीच फायनल होणार आहे। त्याच्यामध्ये कोणतीही वाढ होणार
नाहीये. तर मित्रांनो, या बाबतीत लवकरच आपण पुढची अपडेट घेऊन येऊ. जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या पुरंदर शेतकरी विशेष या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप नावाच्या बटनावरती नक्की क्लिक करा, म्हणजे हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत होईल. भेटूया अशाच एखाद्या दुसऱ्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.